आज सकाळी सोमवारी मार्केट ओपन झालं ते असं वाटत होतं की जणू कोसळण्यासाठीच ओपन झालं की काय. मार्केट ओपन झाल्या झाल्या सुरुवातीला सेन्सेक्स 1900 पॉईंट्सनी पडला, तर निफ्टी जवळजवळ 700 पॉईंट्सनी पडला. दिवसभर जे काही ट्रेडर्सनी खेळ केला तो केला आणि संध्याकाळी परत एकदा जो काही फॉल सकाळी दिसलेला तो तसाच संध्याकाळी रिफ्लेक्ट झाला. संध्याकाळपर्यंत निफ्टी 602 पॉईंट्सनी कमी झाला आणि 22,512 वर बंद झाला. सेन्सेक्स 1836 पॉईंटनं कमी झाला आणि 72,696 वरती बंद झाला. सेन्सेक्स बद्दल बोलायचं झालं तर या महिन्यात 28 तारखेपासून जर बघितलं, जेव्हा युद्ध चालू झालं 28 तारखेपासून आजपर्यंत फक्त 23 दिवसांमध्ये जवळजवळ 10,000 पॉईंट्सनं सेन्सेक्स डाऊन झालाय आणि त्याच वेळेला निफ्टी बघितलं तर जवळजवळ 3,000 पॉईंट्सनं डाऊन झालाय. त्यामुळं हा एक मोठा फॉल आहे. मागच्या कितीतरी वर्षात म्हणजे कोविड नंतर हा एक मोठा फॉल आहे. याच्यापेक्षा मोठं नुकसान झालेलं नाही. जवळजवळ म्हटलं तरी 12% भारतीय शेअर मार्केट मागच्या फक्त 22 ते 23 दिवसामध्ये डाऊन झालेलं आहे. फक्त आजच्या एका दिवसाचं म्हणाल तर आज एका दिवसात जवळजवळ 14 लाख कोटी रुपयांचं नुकसान भारताच्या शेअर मार्केटमध्ये झालं. आणि ही पडझड कधी थांबणार? हे युद्ध थांबल्यावर थांबणार, त्यानंतर थांबणार, नेमकं याच्यावर कशाचा परिणाम होणार, काय होऊ शकतं, जे ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहेत शेअर्समध्ये त्यांनी करायला काय पाहिजे, किंवा जे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, आणि शेअर मार्केट वरती कधी जाणार, ते थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. मी म्हटलं तसं मागच्या फक्त 22-23 दिवसांमध्ये मार्केट 12% डाऊन आहे, जे मागच्या कितीतरी वर्षांनंतर पहिल्यांदा घडताना आपल्याला समोर दिसतंय. आणि हे सगळं होण्याचं कारण म्हणजे इतर छोटी मोठी कारणं असली त्याच्यामध्ये तरी सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच आहे की इस्रायल, इराण आणि अमेरिका यांचं जे युद्ध चालू आहे, हे युद्ध जे ठरलेला वेळ होता किंवा एक्सपेक्टेड वेळ होता त्या वेळापेक्षा जास्त ताणलं जाते. सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की आयातुल्ला खोमेनी यांचा मृत्यू पहिल्याच दिवशी झालाय, त्यानंतर म्हणजे हे युद्ध पुढच्या 3-4 दिवसांचा खेळ आहे आणि ते संपेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी तशा घोषणा देखील केलेल्या होत्या की युद्ध संपल्यात जमाय, आम्ही जिंकल्यात जमाय वगैरे. पण इराणनं हे युद्ध ताणवलं. इराणला माहिती होतं की आपण जोपर्यंत लढू शकतो तोपर्यंत अमेरिका हे युद्ध संपवू शकत नाही आणि त्या पद्धतीने हे युद्ध लांबायला सुरुवात झाली. डोनाल्ड ट्रम्प सुरुवातीला म्हणाले होते की आम्ही 4 आठवडे युद्ध करू शकतो. आता परिस्थिती अशी आहे की 4 आठवडे देखील आता व्हायला आलेले आहेत. त्यामुळे आता युद्ध अमेरिकेच्या हातात राहिलं नाही तर युद्ध इराणच्या हातात आहे आणि हेच या मार्केट फॉलचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. मागच्या बरोबर 23-24 दिवसामध्ये मार्केट पडतंय, याचं कारणच हे आहे की इराण वॉर. आता यात काही विशेष नाही आहे. याच्याशिवाय छोटी मोठी जी महत्वाची कारणं आहेत ती बघूया आणि त्यानंतर मग आपण बघूया की नेमकं आता करायला काय पाहिजे. याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं कारण आहे क्रूड ऑइलच्या किमती. आपल्याला माहिती आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. तिथून जे जहाज आहेत ती जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी जात होती, पण ती आता जायला तिथं इराण त्याच्यावरती बंदी घालतोय किंवा त्यांना अडवतोय. त्यामुळे तिथं जो प्रॉब्लेम निर्माण झाला आहे त्याच्यावरती डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलं की मी 48 तासाचा अल्टिमेटम देतो, तुम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सगळ्यांसाठी ओपन करा, अन्यथा आम्ही तुमच्या सगळ्या इलेक्ट्रिसिटीला वगैरे जे काही बोर्ड्स आहेत किंवा ज्या प्लांट्स आहेत त्या सगळ्याला उडवू. तर इराणने या धमकीला धमकी देऊन उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही आमचं उडवा, आम्ही आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या देशांचे डिसॅलिनेशन प्लांट उडवतो आणि त्यांच्या एनर्जी फॅसिलिटीज उडवून टाकतो. त्यामुळे हे अमेरिका करू शकत नाही, अमेरिकेच्या हातात नाही आहे. हे झालं. त्यामुळे क्रूड ऑइलच्या किमती आता सध्या $100 वर आहेत आणि त्या तशाच राहू शकतात. जर असं काही खरोखर पुढच्या 2 दिवसात घडलं तर तयार राहा, क्रूड ऑइलच्या किमती $150 पर्यंत जाऊ शकतात. तिसरी एक गोष्ट यामध्ये आज झाली आहे ती म्हणजे डॉलर स्ट्रॉंग होत चाललाय. आता डॉलर स्ट्रॉंग व्हायचं कारण असं आहे की अमेरिकेमध्ये फेड, तिथली जी मध्यवर्ती बँक असते, त्या बँकेनं जर रेट कट करणं अपेक्षित होतं ते रेट कट त्यांनी केलं नाही. रेट कट न केल्यामुळे काय झालं तर जगभरातले जे इन्व्हेस्टर्स होते त्यांच्या दृष्टीनं अमेरिकन बॉन्ड्समध्ये, अमेरिकन डॉलरमध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट, चांगल्या ऑपॉर्च्युनिटी निर्माण झाल्या. तिथं बॉन्ड यील्ड चांगला मिळालेला. जर तिथं एफडी मध्ये जर चांगलं व्याज मिळायला लागलं तर शेअर मार्केटमध्ये कशाला कोणी आलं असतं. तसाच काहीसा प्रकार तिथं आता व्हायला लागलाय. त्यामुळे बॉन्ड मध्ये अमेरिकेत जास्त लोक गुंतवायला लागले पैसे. भारतात जे FIIचा पैसा गुंतलेला असतो, हे FII इन्व्हेस्टर्स देखील सगळे आपले पैसे घेऊन तिकडे डॉलर्समध्ये किंवा बॉन्ड्समध्ये गुंतवायला लागले, अमेरिकन ट्रेजरीजमध्ये गुंतवायला लागले. या सगळ्याचा परिणाम या मार्केटवर झालाय आणि भारतातून जो पैसा बाहेर चाललाय तो सगळ्या डॉलरमध्ये किंवा इतर त्यांच्या बॉन्ड्समध्ये वगैरे चाललाय. आणि म्हणून झालंय काय तर भारताचा रुपया कोसळत चाललाय. आता सध्या रुपयाची अशी परिस्थिती आहे की रुपया 93.86 रुपये प्रति डॉलर एवढ्या दरावर येऊन थांबलाय, जो आतापर्यंतचा इतिहासातला सगळ्यात नीचांक आहे असं आपण म्हणू शकतो. आता मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्यांना पडलेला आहे तो म्हणजे सर्वसामान्य इन्व्हेस्टरनं यावेळेला काय केलं पाहिजे. आता मार्केट वर कधी जाणार असाही प्रश्न आहे, मग तेही सांगतो. पण आता एक साधी गोष्ट लक्षात घ्या,
आता जी गोष्ट 82,000 रुपयाला मागच्या महिन्यात मिळत होती ती आता 72,000 रुपयाला मिळते. थोडक्यात मार्केटची आत्ताची पोझिशन तशी आहे म्हणून म्हणतोय. म्हणजे जे तुम्ही महाग खरेदी करू शकत होता ते आता स्वस्त खरेदी करू शकता. पण अर्थात तुम्ही म्हणाल की आमचे पोर्टफोलिओ ऑलरेडी रेड झालेले आहेत आणि आता आमच्याकडे पैसेच नाहीत वेगळे गुंतवायला. पण ज्यांच्याकडे असतील त्यांच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे तुम्ही जर आता इन्व्हेस्टमेंट करू शकत असाल तर थोड्या थोड्या प्रमाणात काही शेअर्स ठरवा जे 52 वीक लोला आहेत, जे आता आपल्या सेन्सेक्समध्ये आहेत, निफ्टीमध्ये आहेत, चांगले स्टॉक्स आहेत, पण जे 52 वीक लोला आहेत त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता आणि ते तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला काही नाही झालं तरी थोडा का होईना राईज नक्की त्याच्यामध्ये मिळणार. दुसरी गोष्ट, ज्या लोकांचा म्युच्युअल फंडमध्ये ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहेत त्यांनी म्युच्युअल फंड बंद करायचा तर सवालच नाही. काही लोकांना जर असं वाटत असेल की आता म्युच्युअल फंड बंद करायला पाहिजे, हे युद्ध कधीच थांबणार नाही, असं कधीही होत नाही. आजपर्यंत या जगामध्ये अनेक युद्ध झाली, अनेक गोष्टी होऊन गेल्या, पण तरीही कधीच असं झालं नाही की मार्केट कायमचं कोसळलंय. मार्केट काही महिन्यांसाठी पडू शकतं, काही थोडाफार प्लस मायनस होऊ शकतं, पण मार्केट इन दी एंड वरच्याच दिशेला जाणार आहे. त्यामुळे अगदी हातपाय गाळायची गरज नाही. तुमच्या SIP बंद अजिबात करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे SIP पॉज करू नका. म्हणजे आता मी इथनं पुढचे 2-3 महिने भरणार नाही असंही करू नका. जे अगोदर महाग मिळत होतं ते आता स्वस्त मिळायला लागले. त्यामुळे SIP मध्ये जास्त पैसे जर गुंतवता येत असेल, तुमच्या फंडमध्ये जर लमसम अमाऊंट काहीतरी तुम्हाला टाकता येत असेल आणि तुमच्याकडे असतील तर डेफिनेटली टाका. कारण आता ही संधी आहे. अशा वेळेला तुम्ही तुमच्या फंडमध्ये समजा 3-4 लाखाचा कॉर्पस तयार झाला असेल, त्यामध्ये अचानक 1 लाख रुपये अचानक आत्ता टाकून देऊ शकताय, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदाच होईल. कारण तुम्ही मागच्या वर्षी जो रेट मिळवला असेल तो रेट तुम्हाला आता मिळणार आहे 1 वर्षानंतर सुद्धा. आणि मार्केट वरती कधी येणार असं जर म्हणून तुम्ही बसणार असाल तर इथं एक लक्षात घ्या की ज्या दिवशी हे युद्ध संपेल त्या दिवशी जवळजवळ 3-4 हजाराचा सेन्सेक्समध्ये जो एक पुश आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामुळे मार्केट अचानक एका दिवसात सुधारू शकतं आणि तिथनं पुढच्या आठवडाभरात जी रॅली दिसेल त्या रॅलीमध्ये सगळं काही कव्हर होईल. पण तो दिवस कधी आहे असं तुम्ही विचारत असाल, तो दिवस एक्झॅक्टली सांगता येत नाही, पण तो दिवस जास्त दूर नाही असं आपण म्हणू शकतो. कारण भलेही इराण युद्ध ताणवायला आता तयार असला तरी अमेरिकेला हे युद्ध कंटिन्यू खेळणं परवडणार नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचंड प्रेशर आहे आणि ते युद्ध कधी थांबवतो या विचारात आहेत. युद्ध अनवाइंडिंग करायच्याबद्दलचं ट्विट सुद्धा त्यांनी 2 दिवसापूर्वी केलेलं होतं. म्हणजे आता त्यांना हे युद्ध संपवायचं आहे, पण हे युद्ध संपवताना काहीतरी सन्मानजनक तोडगा निघाला पाहिजे. नाहीतर असं व्हायला नको की युद्ध केलं, तोंडावर मार खाल्ला आणि बाहेर पडलो. त्यामुळे त्यांना काहीतरी फेस सेव्हिंग, आपलं तोंड वाचवायला, तोंड लपवायला काहीतरी गोष्ट पाहिजे. त्याच्या आधारानं मग ते बाहेर पडतील. मागच्या वेळेला नतांज इस्फहानमध्ये वगैरे जसं केलं, अचानक बंकर बस्टर बॉम्ब टाकले आणि म्हणले सीज फायर झाला, तसंच काहीसं यावेळेला ते करू शकतात. अचानक एखादा हल्ला करू शकतात इराणवरती आणि म्हणतील की आम्ही युद्ध जिंकलंय आणि सीज फायर झालाय. आणि ही गोष्ट जास्त दूर नाही आहे, कारण अमेरिका पूर्वीसारखी वर्ष युद्ध खेळू शकत नाही. त्या पोझिशनमध्ये आता सध्या अमेरिका नाही आहे. त्यामुळं मार्केट लवकरच वर जाणार आहे. संधी आपल्या समोर आहे. आपण ती घेणार की नाही घेणार हा प्रत्येकाचा आपला आपला प्रश्न आहे. तुम्ही काय करणार ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.